उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विमान एका झाडाला धडकलं आणि त्यानंतर जमिनीवर कोसळलं असा प्राथमिक अहवाल एएआयबीने दिलाय। हाच अहवाल सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। खरंच दादांचं विमान झाडाला धडकलं का आणि तसं असेल तर ते झाड कोणतं याचा रियालिटी चेक करण्यासाठी आम्ही थेट घटनास्थळी पोहोचलो आणि काय घडलं ते बघूया। 28 जानेवारीला दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात ज्या ठिकाणी झाला त्याच गोजूबावी परिसरात मी पुन्हा एकदा आलोय आणि त्याचं कारण आहे की या ठिकाणी अजित पवार यांचं विमान अगोदर झाडाला धडकलं आणि त्यानंतर ते जमिनीवरती आपटलं असा प्राथमिक अहवाल जो आहे तो एएआयबीचा आलेला आहे आणि त्याचा रियालिटी चेक करण्यासाठी मी इथे आलोय। तत्पूर्वी हे लोकेशन दाखवतो। या ठिकाणीच दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता विमान अपघातात। आजची या ठिकाणची परिस्थिती बघितली, आजही पुणे जिल्ह्यातले ही त्यांचे चाहते लोक जे आहेत या ठिकाणी येतात, दादांपुढे नतमस्तक होतात, आपली श्रद्धांजली त्यांना अर्पण करतात। या ठिकाणी बघितलं तर मग आपल्याला पाहायला मिळतं एक मोठा फोटो आहे आणि त्या फोटोला हार चढवण्यात आलेला आहे आणि जे कोण भेटायला येतील इथं दर्शन घ्यायला येतील त्यासाठी फुलांची व्यवस्था इथल्या स्थानिक लोकांनी केलेली आहे। एकंदरीत भावनिक असा क्षण या ठिकाणी आजही पाहायला मिळतो। या फोटोच्या पाठीमागचं जर आपण लोकेशन बघितलं तर हेच ते लोकेशन आहे की ज्या ठिकाणी हे जे VSR कंपनीचं विमान आहे ते कोसळलं होतं आणि ह्याच्या खानाखुणा आपल्याला स्पष्ट दिसतात। हा जो संपूर्ण काळा पडलेला जो स्पॉट आहे पूर्णपणे, तर हा काळा पडलेला स्पॉट म्हणजे याच ठिकाणी विमान कोसळलं होतं आणि आगीच्या ज्वाळा ज्या आहेत ते या ठिकाणी भडकत होत्या। सध्या या ठिकाणचं साहित्य जे आहे ते जरी जे काही अवशेष होते त्या विमानाचे ते भरून नेलेले असले तरी हा परिसर बघितल्यानंतर अपघात नेमका कुठं झाला होता आणि काय परिस्थिती होती याचा अंदाज आपण पूर्णपणे लावू शकतो। आता मी दोन मुद्दे आवर्जून तुम्हाला दाखवतो। या ठिकाणी हा स्पॉट जर आपण बघितला तर इथे विमान जे आहे ते कोसळलं होतं आणि आगीच्या ज्वाळा या ठिकाणी भडकत होत्या। आता माझ्या या हाताच्या बाजूला बघितलं तर हा रनवे 11 आहे आणि हा रनवे 11 जर बघितलं तर रनवे 11 या जमिनीच्या लेवलपासून याची उंची बघितली तर जवळपास 150 ते 200 फुटाची अशी ही 200 फुटाची लमसम तर उंची नक्की आहे। आणि मग या बाजूला बघितलं तर या रनवे 11 पासून जवळपास 50 मीटर म्हणजे 150 फूट अंतर हे पूर्णपणे भरेल की या ठिकाणी हे विमान कोसळलं होतं। याचे पार्ट जे ते वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले होते, संपूर्ण आग या ठिकाणी भडकत होती आणि मग अपघाताचं हे संपूर्ण परिसर आपण म्हणू की हे ऍक्च्युअली दृश्य जे आहे ते लक्षात येईल तुमच्या की याच ठिकाणी ते सगळं घडलं होतं। प्रश्न हा आहे की जो एएआयबीचा अहवाल आला मागील 2 दिवसापूर्वी म्हणजे 28 तारखेला, त्या अहवालामध्ये असं म्हटलं गेलं की जे विमान VSR कंपनी ज्यातून दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत होते ते विमान अगोदर झाडांना धडकलं, एका झाडाला नाही काही झाडांना धडकलं आणि त्यानंतर ते जमिनीवरती आपटलं। आता सध्याचं टेम्परेचर जर बघितलं तर ते खूप भयंकर आहे आणि अशा परिस्थितीत मोठ्या झाडाखाली जर या ठिकाणी बसायचं म्हटलं कोणाला, जे कोण दादांच्या फोटोला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायला आले असतील किंवा ते जागा पाहायला आले असतील तर त्या लोकांना या ठिकाणी बसायला झाड सापडणार नाही अशी परिस्थिती आहे। जवळपास 6 ते 7 वेळा या स्पॉटला आपण आलेलो आहोत। या ठिकाणचे अनेक ग्राउंड रिपोर्ट केलेले आहेत। आजही हा रियालिटी चेक करण्यासाठी आपण इथे आलोय की खरंच ज्यावेळी विमान वरून खाली आलं, हवेमध्येच जमिनीपासून काही मीटर अंतरावरती ते 90 डिग्रीमध्ये तिरकं झालं आणि जमिनीवरती येऊन आपटलं। आता जो CCTV व्हिडिओ समोर आला त्या CCTV व्हिडिओत जर आपण बघितलं तर ते विमान हवेमध्येच पूर्णपणे असं 90 अंश क्रॉस झाल्याचं आपण पाहत होतो। आणि आता एक दृश्य दावतो, हे समोरचं लाईव्ह दृश्य, एक विमान आलेलं आहे वरून, एक शिकाऊ विमान आहे। रनवेची उंची आणि विमानाची उंची जर बघितली तर आपल्याला लक्षात येईल ती उंची कितीतरी मीटरची आहे, ती काय 5-10 मीटरची नाहीये। तर कुठल्याही पद्धतीचं झाड या विमानाला अडथळा करत नाही, हा मुद्दा इथं मी लाईव्ह डेमोमध्ये तुम्हाला क्लिअर केला। दुसरा मुद्दा मला हा सांगायचा आहे की एएआयबीच्या अहवालामध्ये म्हटलं जातं की अगोदर विमान जे आहे ते झाडाला धडकलं मग जमिनीवरती कोसळलं। या रनवे 11ला जर बघितलं
तर या टोकावरती एक झुडूप दिसतंय, त्याला आपल्याला झाड म्हणता येणार नाही, कारण जमिनीपासून त्याच्या मुळापासून जर त्याची उंची बघितली तर ती फक्त 6 फुटाची आहे. 6 फुटाचं ते झुडूप आहे. त्याचे शेंडे बघितले म्हणजे वरची लेवल आणि रनवेची लेवल, तर रनवेच्या लेवलपेक्षा ते जे झुडूप आहे ते जवळपास 4 फुटांनी खुजी आहे, म्हणजे खाली आहे. दुसरा मुद्दा, मी ही बाजू दाखवतो. या बाजूला जिथे विमान कोसळलं होतं तिथे एकही झाड पाहायला भेटत नाही. आता इथं जे काही आपल्याला दिसतंय हे तोडलेला बुंदा दिसतोय झाडाचा. ठीक आहे, हे तोडलेला जरी बुंदा असला तरी या बुंद्यावरून आपण झाडाचा गेज लावू शकतो की हे झाड किती मोठं असावं. तर हे झाड ज्या पद्धतीने ते झुडूप आहे त्याच पद्धतीचं हे पण काटेरी झुडूप होतं, जे झुडूप जमिनीपासून फार तर 10-15 फूट उंचीचं होतं. आणि जर जमिनीपासून रनवे आकाराची उंची बघितली तर ती रनवे आकाराची उंची अगदीच 200 फुटापेक्षा जास्तीची आहे. म्हणजे या झाडाचा आणि विमानाच्या उंचीचा काडी मात्र संबंध इथे कुठे येत नाही. याच पद्धतीनं इथं एक खोड मला दिसतंय, हे छोटी छोटी झुडपांची खोड आहेत. या झुडपांच्या खोडाचा आणि मोठ्या झाडाचा दुरान्वये संबंध या ठिकाणी येत नाही. मात्र अहवालात असं म्हटलं जातं की विमान अगोदर झाडाला तडकलं आणि नंतर ते जमिनीवरती कोसळलं. इथे मात्र कोणतंही भलं मोठं जमिनीपासून असं अगदीच 250-300 फूट उंचीचं झाड सध्या तरी पाहायला मिळत नाही. आणि हाच रिअलिटी चेक करण्यासाठी आपण इथपर्यंत आलेलो. आता इथं आलेले हे काही नागरिक आहेत, हे आजही दादांसाठी दादांच्या आठवणी काढतायत, ते इथं येत आहेत. अनेक जण आहेत. आपण या जरा अलीकडे या, आपण सर्वांशीच बोलण्याचा प्रयत्न करूया, कारणं तशीच आहेत. मला एक सांगा, जो अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये असं म्हटलं जातं की अगोदर हे जे आहे विमान झाडाला थडकलं आणि झाडाला थडकल्यानंतर ते जमिनीवरती कोसळलं. विश्वास बसतोय? नाही नाही झाडच नाही ते इथं. झाडच नाहीये. बरं, काय पहिली गोष्ट म्हणजे झाडच नाही तर ते, आणि ह्याला तर झडकलेलं नाहीच आहे ते. झाडाचा ह्याचा विषयच काही नाही. ते घासलंय तिथं उतरताना एकदा, खाली येताना एकदा हे झालं, म्हणजे पहिल्यांदा लेंडिंग होताना झालं नव्हतं व्यवस्थित. पुन्हा ती जागेवर उचलून रिटर्न गेलं माघारी. आणि माघारी येताना मग ती इकडून असं आमच्या घराकडून मग येताना त्या घराकडून तसं आलं पुन्हा, आणि जे आलं ते डायरेक्ट खाली Direct खाली डायरेक्ट पडलं. खालीच आलं. म्हणजे या हा. ठिकाणच्या स्पॉटचा हा. आणि झाडांचा काही संबंध काहीच येतोय? नाही, काहीच बद्दल त्या संबंधच नाही झाडाचा. अगदी ते झुडूप समोर हा. दिसतंय, त्या झुडपाचा तरी हा. संबंध येतोय का? ते वाटतं? बारकी ते ना, लाकडाचे बारकी, ते काय असे काही हाईट बी नाही त्या झाडाची, काही नाही. ते हे असं जे आहे ते तसं पद्धतीच आहे ते. बरं. आणि डायरेक्ट धडकलं खाली, येऊन ते हे झालं, थेट खाली झालं की जमिनीवर धडकलं. पहिलाच बाब तुम्ही काय बघितलं या स्पॉटला? आता तुम्ही भेटायला आलेला आहात, हा स्पॉट पाहिला, दादांना आदरांजली वाहिली. या स्पॉटला बघितल्यानंतर तुम्हाला भलं मोठं झाड दिसतंय झाड का? तर दिसलेलं नाही. ते जे दिलेलं आहे ते दादांच्या विरोधातच गेले आहे. इथं मी पाहतोय तर सध्याला इथं कुठं मोठं झाड दिसत नाही. ती सगळी काटेरी झाड छोटी छोटी आहेत, बस, बाकी काही नाही याच्यामध्ये. इतर काही बांधव आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. कुठून आलाय काय? कुठून आला? तुम्हाला बोलतोय मी. कुठून आला? इथून आलेले, इथून कुठून? सावळगावर. सावळ, बारामती तालुक्यातले. बरं, मग आता इथे आलेला आहात, काय काय पाहिलं इथं येऊन? तिथे येऊन हे परिस्थिती काय पाहिली? गंभीर परिस्थिती आहे. काय दिसतंय तुम्हाला अपघाताचं कारण ठरणारी अशी मोठी झाड आहेत इथे? नाही काही झाडं वगैरे दिसत नाही, छोटी झाड आहेत ही. म्हणजे हे झाड म्हणायचं की झुडूप म्हणायचं याला? झुडूप हा, म्हणजे मोठं झाड नाहीये. नाही. तर हेच आपल्याला दाखवायचं होतं की ज्या ठिकाणावर हा अपघात झाला, दादा ज्या विमानातून प्रवास करत होते ते VSR कंपनीचं विमान या ठिकाणी कोसळलं गेलं. जवळपास 1 महिन्यानंतर 28 फेब्रुवारीला त्याचा AIBचा प्राथमिक अहवाल आला आणि त्या अहवालामध्ये स्पष्ट म्हटलं गेलं की विमान अगोदर झाडाला धडकलं गेलं, नंतर ते जमिनीत कोसळलं गेलं. आणि याचा रिअलिटी चेक करण्यासाठी आपण ज्यावेळेस इथं आलो, या लोकांना भेटलो, ही परिस्थिती आपण पाहिली, त्यावेळी स्पष्टपणे हे लक्षात येतं की या ठिकाणी कोणतंही झाड नाहीये की जे झाड विमानाला कारणीभूत, अपघात घडायला कारणीभूत ठरेल असं कोणतंच झाड नाही. जे आहे ते 4-2 फुटाची छोटी झुडपं आहेत. अगदीच हा माळरान भाग आहे, त्यामुळे ही झुडपं असणं काही वावगं नाही, अशा पद्धतीची झुडपं आहेत. आणि ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं गेलं त्यापासून रनवेची उंची बघितली तर ती अगदी 200-250 फुटाची आहे. त्यामुळे रोहित पवार जो मुद्दा सातत्यानं लावून धरतायत की VSRला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का, किंवा नक्की याच्यामध्ये कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, अशा पद्धतीचा अहवाल जो दिलाय तो अहवाल अनेक प्रश्न त्या अहवालातला बघितलं तर उपस्थित होत आहेत. आणि रोहित पवारांनी वारंवार पत्रकार परिषद घेत हेच प्रश्न उपस्थित केलेत की नक्की याला जबाबदार कोण आहे. आणि विमान जे आहे ते हवेमध्येच 90
क्रॉस डिग्री ज्याला आपण म्हणून का झालं होतं त्याचं खरं तर कारण पुढे यायला पाहिजे. ते न येता काहीतरी कारण दिलं जातं की विमान जे आहे ते झाडाला अगोदर धडकलं मग त्या जमिनीवरती पडलं. त्यामुळे हा जो अहवाल आहे तो आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय आणि त्यावरती अनेक प्रश्न जे आहेत ते वेगवेगळे लोकांकडून म्हणा किंवा नेत्यांकडून म्हणा ते उपस्थित केले जात आहेत. देवा राखोंडे, NDTV मराठी, गोजूबावी, बारामती.